प्रेमात विरह कुणाला नाही सहन करावा लागला? अगदी देवालाही हा विरह सहन करावा लागला. होय, अगदी बरोबर. अगदी बरोबर ऐकलत तुम्ही. नमस्कार, मी छाया. आज मी अशाच एका मंदिरात तुम्हाला घेऊन जात आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठीवर बसलेलं आहे. हे मंदिर म्हणजेच कोपेश्वराचं मंदिर. दक्षकन्या सतीच्या जाण्याने रागावून येथे स्थायिक झालेले हे महादेवाचे मंदिर. हे मंदिर खिद्रापूर येथे आहे. खिद्रापूर महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील आहे. एक सुंदर गाव आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर बसलेले आहे. कट्यार काळजात घुसली, शिव भोला भंडारी या गाण्याचे चित्रीकरणही येथे झाले. विटी दांडू, हिरवं कुंकू या चित्रपटाचेही चित्रीकरण येथे ह्याच मंदिरात झालेले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला नंदी दिसतो, पण या मंदिरात नंदी नाही. कदाचित कालओघात किंवा आक्रमकामुळे त्यांचे स्थलांतर झाले असावे. केवळ आतूनच नाही तर बाहेरूनही हे मंदिर परिपूर्ण आहे. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध प्रकारचे मानव आकृती दिसते आहे. 5 ते 7 उंचीवर मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहे. शिल्पकलेचा एक सुंदर नमुना इथे बघायला मिळतो. गजरथावर मोठ्या आकाराची हत्ती असून यावर वेगवेगळ्या देवी देवतांचे शिल्प आहे. या मंदिराची तोडफोडही जरी झालेली असली तरीही आजही हे मंदिर तितकंच सुंदर दिसतं. इथे गजलक्ष्मीची आकृती आहे, जे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. हा पश्चिम दरवाजा आहे. या दरवाजातनं बाहेर येण्याचा मार्ग आहे. खूप सुंदर मंदिर आहे आणि आतमध्ये फोटोज व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नसल्यामुळे आतले काही व्हिडिओज घेता नाही आले, पण तुम्ही नक्कीच इथे भेट द्या. खूप छान मंदिर आहे. पौराणिक मंदिर आहे. मंदिराची कलाकृती आणि मंदिराचं वैशिष्ट्य खूप काही सांगण्यासारखं आणि बोलण्यासारखं आहे. माझा व्हिडिओ इथेच थांबतो आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद वॉचिंग टू व्हिडिओ. व्हिडिओ आवडले असल्यास प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि पुन्हा असेच नवनवीन व्हिडिओ मी पुन्हा घेऊन येईल. तोपर्यंत बाय. टेक केअर.